वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल VNT ब्लॉग्स. आम्ही कुठे जातो? ब्लाऊज प्रिंटिंगला टाकलाय ना. हां, ब्लाऊज प्रिंटिंग 16 सोमवारचा सत्यता आता टाकलं वर्कला ब्लाऊज आणि बघू आता बिल किती झालं आपलं. हां, बिल 445 दाखव ना. काय दाखवायचं? अच्छा ठीक आहे. आता बिर्याणी घेऊन जातो घरी. भूक तर खूप लागली. बाकी काय अजून? मी घेतली पार्सल. चाललोय. कुठं जायचं आता? घरी. भूक लागली ना. हो चला नंतर भेटतो. बाय. हॅलो गाईज, तर आम्ही आत्ता चालू थोडा वेळ झालं आणि दिवसभर बाहेर. दिवसभर. हां, आणि काय काय केलं आज आम्ही पहिले तर तुम्हाला सांगितलं, जसं की ब्लॉगमध्ये बघितलं पण तुम्ही, की आम्ही पहिले तर गेलो आणि ब्लाऊज स्टिचिंगला वगैरे म्हणजे प्रिंट घेतली, ब्लाऊज स्टिचिंगला टाकली. नंतर आता बसलोय जस्ट आणि बिर्याणी खाल्ली. माझं 16 सोमवार कसं जाईल एवढंच विचार आहेत माझ्या डोक्यात. जोपर्यंत होत नाही 2 आठवडे तरी एवढं छानच जाणार ना. आपण म्हणजे एवढी मला मेहनत एकदम करतोय. म्हणजे सगळंच मला आउटफिट माझं एकदम परफेक्ट लागतं. मला माहिती, तिला माहितीये की कानातल्यासाठी मी तिला 2 तास तिने मला फिरवलेलं. 2 तास कानातल्या जोडीसाठी. आणि त्या पण गोष्टी आहेत. आणि प्लस आम्हाला सगळ्यांना काय करायचंय, आमंत्रण, हा इन्व्हिटेशन द्यायचंय आणि सगळ्या गोष्टी आहेत. परत अजून खूप काही करायचंय. कसं काय होतंय आम्ही करू शूट जेवढं जमल तेवढं करू. जेवढं जमल तेवढं शूट करू. तो तर करूच. थोडं ही करेल मी. माझं सांगता येत नाही ह्याच्यात. मी करीन ब्लॉग शूट. आणि तसंच अजून काय नाही, जस्ट बसलो होतो म्हणून ब्लॉग केला. आणि तुला काही बोलायचंय? म्हणजे तोंड खूप कोमजलेत ना असं. चेहरे असे आमचे म्हणजे इतकं थकलोय ना आम्ही, इतकं थकलोय की म्हणून ते चेहरा असा कोमजल्यासारखा दिसतंय. तरी मी तेच. अजून ठीक आहे. अजून काही बोलायचंय तुला? की सोमवारची आपण काय काय तयारी करणार आहेत? आम्हाला पहिले तर मंगळवारी जायचंय हे वगैरे करण्यासाठी, म्हणजे नाही का आहेर वगैरे काही असतो म्हणे हिला. आणि मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, तर त्याचे पण ब्लॉग मी टाकला तर टाकीन. मी शूट करते बॅक साईडने. बघा ही एवढं म्हणजे ही देवावर विश्वास न ठेवणारी पोरगी अचानक गुरुचरित्राचं पारायण करायला लागली. हा, लाईफ मध्ये असे काही आहेत फेजेस की येतात की आपल्याला देवाला विश्वास ठेवला भाग. देवावर विश्वास होता माझा, पण एक असं मला नव्हतं वाटत की म्हणजे देवाची नाव घ्यायचं गरज आहे असं वगैरे. आणि आता ह्याच्यावर माझी खूप फिलॉसॉफी चालू होईल. त्याच्यावर पण मी एक ब्लॉग करू आम्ही, की आमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर. देवाचं कसं होतं नंतर आमच्या मनात अचानकच कसं आलं. म्हणजे आम्ही करत नव्हतो एवढं, पण मी तरी 2-3 वर्ष झालं करायला लागले. मी तर आता रिसेंटली 3 मंथ्स मध्येच माझं म्हणजे मी आता असं बिलीव्ह करते की आपल्याला गॉड बघतोय, आपला कर्म असतो. तुला माहितीये का आपल्या नंबर बर्थडेचा म्हणजे बर्थ डेट असते ना, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करून आपले एक सुरुवातीचा नंबर असून टोटल नंबर त्याच्यावर पण कळतं की आपण कुठं वळणार आहे, स्पिरिच्युअलिटीकडे वळणार आहे का कुठं वळणार आहे. हो. आणि माझं तर ते सरांनी सांगितलेलं, आमच्या ऑफिसचे सर होते ना त्याच्यात होतं का? हो, त्यांनी सांगितलं तुझा हा आकडा 7 माझं म्हणजे टोटल काहीतरी येतं ना. तेच आता असंच बसलो होतो निवांत म्हणून केला ब्लॉग. आम्ही आता कधीचा गुरुचरित्राचं पारायण होईल ना तेव्हा भेटूयात. शेवटचा ब्लॉग आणि ब्लॉग मीच का पकडते असं जर तुमचा म्हणणं असेल? काहीच नाहीये. तिला पकडायला आवडतं कारण तिला फ्रेम आवडत असेल तुझी. मी जरी पकडलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मी जरी पकडलं तरी सेम. लेफ्टने नाही येते ना, तर राईटने पकडलं तरी सेमच येणार. असं काही इश्यू नाहीये. तो नाही, मी जस्ट म्हणलं की किती चिडते ही लवकर. आणि आमचा हाच ब्लॉग होता. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नवीन ब्लॉगर्सला न्यू ब्लॉगर्स. ठीक आहे. बाय बाय बाय.